जनतेला हानिकारक व संविधान पायमल्ली करणारा अन्यायकारक जनसुरक्षा कायदा रद्द करा। देशात पारदर्शकता निवडणूक घेण्यासाठी ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचा जाहीर निषेध करत पुरोगामी विचारमंच धुळे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निदर्शने। महाराष्ट्रात गरज नसताना जनसुरक्षा कायदा आला असून सरकारला पुढच्या काळात कुठल्याही संघटनेला किंवा व्यक्तीला अर्बन नक्षलवादी ठरविता यावे यासाठी हे विधेयक आणण्यात आले असे पुरोगामी विचारमंचचे मत असून या विधेयकावर भविष्यात जे कोणी डाव्या विचारसरणीचे अथवा पुरोगामी विचारसरणीचे असतील ते सरकारच्या विरोधात मोर्चा आणत असतील, सरकारच्या विरोधात बोलत असतील, जागृत करत असतील तर चिथावणी देत आहेत अशी व्याख्या करून त्यांना तुरुंगात डांबण्याची व्यवस्था या विधेयकात मांडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले। तर सदर हे जनतेला हानिकारक व संविधानाची पायमल्ली करणारा अन्यायकारक जनसुरक्षा कायदा रद्द करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली। त्याचबरोबर देशात पारदर्शकता निवडणुका होण्यासाठी मतचोरी थांबविण्यासाठी ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर संपूर्ण देशात निवडणुका घ्या। जगावर दादागिरीचे राज्य करणारा व भारतावर अन्यायकारक दंडाचे स्वरूप 50% कर आकारणारा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचा देखील या ठिकाणी पुरोगामी विचार मंचच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला, निदर्शने करण्यात आली। या प्रसंगी या ठिकाणी पुरोगामी विचार मंचचे हरिश्चंद्र लोंढे, पीटी बेडसे, एमएच मोहिते, कॉम्रेड पोपटराव चौधरी, किशोर शेजवळ, हेमंत मदाने आदी सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनात निदर्शने करतेवेळी उपस्थित होते। डोनाल्ड ट्रम्प यांचा दादागिरी निषेध असो, डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध असो, डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध असो। जनसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे, जनसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे। मतचोरीसाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे, बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे। जिल्हा धुळे यांच्या वतीने आज दिनांक रोजी 25 सोमवार रोजी आज 2 निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत। एक निवेदन आमचं माननीय देशाचे महामहिम पंतप्रधान व मुख्यमंत्री महाराष्ट्राचे फडणवीस साहेबांना आहे। त्यासाठी आमचे त्यामध्ये प्रमुख करून विषय आवर्जून केलेले आहेत की जो जनतेला हानिकारक असा जो जनसुरक्षा कायद्याच्या नावाने जो अर्बन नक्षली ठरवलं जाणार आहे, शासनाच्या विरोधात जोही व्यक्ती आवाज उठेल, आंदोलन निवेदन वगैरे करेल त्यांना जनसुरक्षा हा एक असा नाव देऊन त्यांच्यामध्ये आरोपींना 90 दिवसापर्यंत नॉन बेलेबल अटक केली जाणार आहे। त्याच्यात कुठल्याही स्वरूपाचं जामीनची तरतूद नाहीये। म्हणजे हा कायदा सर्वसामान्यांना सुरक्षा देणारा नसून सर्वसामान्य जनतेने सरकारविरुद्ध आवाज जे संघटना सामाजिक राजकीय इतर जो भी उठवणार त्यांना जेलीत टाकणारा हा कायदा आहे। तर हा कायदा संविधानाच्या विरोधात असला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असून हा कायदा रद्द करावा यासाठी आमचं निवेदन असून दुसरा देशामध्ये आता सध्या जे गाजलेले जगामध्ये मतचोरी म्हणजे भारत हा ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका जिंकतो असं जगामध्ये आमची भारताची बदनामी झालेली। त्यामुळे राजकीय पक्षांनी सुद्धा तोच अजेंडा उचललेला आहे। तर देशामध्ये आणि जगामध्ये आमची प्रामाणिकता सिद्ध व्हावी म्हणून आम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा, ईव्हीएम हे रद्द करण्यात यावा, याच्यानेच पारदर्शकता आहे। ही ईव्हीएम रद्द करण्यासाठी आमची मागणी असून तिसरी मागणी आमची हे की जगावर दादागिरीचं राज्य करणारा जो सर्व जगाला हानिकारक आहे, भारताशी अन्यायकारक आम्ही रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून आमच्यावर दंडात्मक कर लादणारा 50% कर लादणारा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हुकुमशहा डोनाल्ड ट्रम्प यांचा जाहीर निषेध करीत आहोत। आणि दुसरं निवेदन आमचं असं आहे की आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये पहिलीच बेरोजगारी असून कुठल्याही रोजगाराचे साधन नाहीत। इथं जे भाजीपाला विक्रेते हॉकर हे जे पोट भरतात यांना वेळोवेळी राजकारण केलून उठवलं जातं। यांना कायमस्वरूपी नगरपालिकेचे जे भूखंड आहे इथं सर्व सोयीयुक्त यांना ओटे बांधून देण्यात यावे व यांचं पुनर्वसन करावं जेणेकरून रोजगारीचा समस्या सुटेल। अन्यथा